नमस्कार. ग्रहभूतादी पिशाच्च पीडा हर हर, ही जी भक्ताची स्वामींकडे प्रार्थना आहे, यातील ग्रहपीडा म्हणजे काय व श्री स्वामी त्याचे कसे हरण करतात, उच्चाटन करतात, आयुष्यातून काढून टाकतात व अनिष्ट ग्रहांपासून आपले कसे संरक्षण करतात, याबद्दल आपण या भागात ऐकणार आहोत. आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्रे या सगळ्यांचा आपल्या आयुष्यावर, पर्सनल व प्रोफेशनल लाईफवर परिणाम होत असतो. मनुष्याच्या जन्मकाळी असलेली ग्रहस्थिती व नंतर वेळोवेळी निर्माण होणारी ग्रहस्थिती व त्या ग्रहांची गती व विविध राशीतून झोडियाक साइन्समधून होणारे त्यांचे भ्रमण, या दोन्ही गोष्टी टुगेदर डिसाइड द जनरल कोर्स ऑफ अवर लाईफ. जन्मकाळी कधी ग्रह नक्षत्रीय कुयोग असतात, दुष्टशापित योग असतात, कधी मंगळ दोष, केतू दोष, कालसर्प दोष असे दोष असतात. तसेच आपल्या जन्मापासून एक एक ग्रहाची टोटल हे जे 9 ग्रह आहेत त्यांची 1 बाय 1 महादशा सुरू होते. ती मृत्यूपर्यंत चालूच राहते, कारण या सर्व महादशांचा टोटल कालावधी 120 वर्ष आहे. महादशा म्हणजे आपल्या कुंडलीतील हॉरोस्कोपमधील प्रत्येक ग्रहाचा टाइम पिरियड. आपल्या जन्माच्या वेळी जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रावर ज्या ग्रहाचे स्वामित्व, लॉर्डशिप असते, त्या ग्रहाची महादशा सुरू होते. जर त्या पर्टिक्युलर ग्रहाची स्थिती आपल्या कुंडलीत हवी तशी नसेल, प्रतिकूल, अशुभ असेल, तर महादशेचा काळ अत्यंत खडतर ठरतो. फॉर एक्झाम्पल, कुंडलीत अशुभ राहू असेल व राहूची महादशा चालू असेल तर त्रासदायक काळाला सामोरे जावे लागते. नेगेटिव्ह विचार, असाध्य रोग, मानसिक अस्थिरता याने मनुष्य घेरला जातो. तसेच शनीची 7.5 या कठीण काळालाही नॉर्मल लाईफस्पॅन असलेल्या मनुष्याला 3 वेळा सामोरे जावे लागते. आपल्या स्वराशीच्या आदल्या राशीत जेव्हा शनिग्रह प्रवेश करतो तेव्हा 7.5 सुरू होते. शनिग्रह स्लो मूव्हिंग आहे. प्रत्येक राशीत तो 2.5 वर्ष राहतो. म्हणजे आधीच्या राशीत 2.5 वर्ष, मग आपल्या स्वतःच्या राशीत, स्वराशीत 2.5 वर्ष व आपली रास ओलांडून पुढच्या राशीत 2.5 वर्ष, असे टोटल सुमारे 7.5 वर्ष हा परीक्षा घेणारा काळ असतो. तसेच स्वराशीपासून इतर काही विशिष्ट स्थानी शनी येताच छोट्या पनौतीचे म्हणजे बॅड लक, ट्रबल्स ह्याचेही अनुभव येतात. तर हे जे 9 ग्रहांमुळे त्यांच्या प्लॅनेटरी पोझिशन्स, कंजंक्शन्स, इंटरॅक्शन्स, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अँड देअर मूवमेंट थ्रू द 12 झोडियाक साइन्स, यामुळे जे नेगेटिव्ह इल इफेक्ट्स आपल्या आयुष्यावर होत असतात, ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, मानसिक क्लेश, शारीरिक रोग, आजार उत्पन्न होतात, त्याला ग्रहपीडा असे म्हणतात. तर ग्रहपीडा हर हर म्हणजे हे जे ग्रहांमुळे होणारे त्रास आहेत ते तू हर, त्याचे हरण कर, संपवून टाक, आयुष्यातून एलिमिनेट कर, अशी कळकळीची प्रार्थना भक्त स्वामी प्रभूंना इथे करत आहे. खरं तर आपली कुंडली ही आपल्याच पूर्वसंचिताचे, जे ॲक्युम्युलेट झाले आहे ओव्हर पास्ट लाईव्स, त्याचेच फळ असते. या करंट जन्मी आपल्याला जे या स्टोर्ड कर्मातील भोग भोगायचे असतात, त्याप्रमाणेच कुंडलीतले ग्रह पोझिशन घेत असतात. कुंडली पाहून जातकाचे, जातक म्हणजे ज्याची कुंडली पाहिली जाते त्या व्यक्तीचे आयुष्य कसे असणार आहे याचा साधारण अंदाज एखाद्या निष्णात ज्योतिषाला बांधता येतो. जातकाचा स्वभाव कसा असेल, मातृपितृ सुख किती काळ असेल,
मानसिक शारीरिक प्रकृती कशी राहील, लग्नाचा योग आहे का, असला तर लग्न कधी जुळेल, बायको नवरा कसा असेल, किती मुलं होतील, त्यांचे सुख लाभेल का, ती जवळ राहतील का दूर, जातकाचे करिअर कसे असेल, पैसा अडका कसा राहील, भाग्योदय कधी आहे, मृत्यूयोग कधी आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. या सगळ्याची कल्पना कुंडली पाहून येते. हे जरी सर्व खरे असले, कुंडलीतले ग्रह कितीही पॉवरफुल असले तरी ते काही परब्रह्म स्वामींपेक्षा मोठे नाहीत. आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, ते सृष्टीपती आहेत, या चराचर विश्वाचे स्वामी आहेत. हे अवघे ब्रह्मांड म्हणजे त्यांच्या हातातील ती गोटी. ती गोटी ते हवी तशी फिरवू शकतात. म्हणजेच या ब्रह्मांडातील ग्रह, नक्षत्र, तारे ह्यांच्यावर त्यांचीच सत्ता चालते. नवग्रहेश्वर स्वामींच्या उपासनेने ग्रहांचे अनिष्ट परिणाम निस्तेज निष्प्रभ होतात. प्रतिकूल ग्रह त्यांच्या कृपेने अनुकूल होतात. आणि म्हणूनच आपण रोज श्री स्वामी तारक मंत्रातून स्वतःलाच सांगत असतो, निशंक हो, निर्भय हो मनारे. का तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. पण हे प्रचंड असे स्वामी बळ पाठीशी राहण्यासाठी सर्व शक्तिमान स्वामींना आपण पूर्णतः शरण गेलं पाहिजे. देअर शुड बी टोटल अनकंडिशनल सरेंडर. आणि त्याचबरोबर हवे उपासनेचे पाठबळ. या बाबतीत माला मंत्राची उपासना फारच उपयुक्त ठरते. या उपासनेने रोज 11 वेळा पठणाने ग्रहपीडा निश्चितच कमी होते. ग्रहपीडेमुळे होणारे क्लेश, त्रास फारच भयंकर स्वरूपाचे असतील तर अशा व्यक्तींना करंबेळकर काका माला मंत्राची रोज 1 माळ म्हणजे 108 वेळा माला मंत्र श्रद्धेने पठण करायला सांगत. श्री स्वामी समर्थ हे ग्रहपती आहेत. ही माय आपले प्रारब्ध घडवू शकते, आपले दैव ती बदलू शकते. स्वामी प्रभू जे ठरवतात तेच ग्रह घडवून आणतात. याची अनेक उदाहरणे लीला विग्रही श्री स्वामींच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या वरदहस्तामुळे जन्मांधांना नेत्रप्राप्ती झाली आहे, मुखे धडाधडा बोलू लागले आहेत, वांझगाई दुपट्या झाल्या आहेत, आजन्म कुमारिका योग असलेल्या मुलींची लग्ने ठरलेली आहेत, कित्येकांचे असाध्य आजार बरे झाले आहेत, मृत्यू योग टळले आहेत. एवढंच नव्हे तर मनुष्याचे जेंडर बदलणे, मुलीचा मुलगा व मुलाची मुलगी करणे यासारखी अशक्यप्राय गोष्ट ही स्वामींनी अगदी सहजरित्या केली आहे. इथे या मालामंत्र एक्सप्लेनेशनच्या पार्ट 8B मध्ये स्वामी आपल्या सद्भक्तांच्या विस्कटलेल्या ग्रहांची घडी कशी नीट घालून देतात व दुष्ट दुर्जनांचे ग्रह कसे उधळून लावतात या संबंधी आपण काही लीला ऐकणार आहोत. या सर्व घटना बडोदा संस्थानाच्या गायकवाड राजघराण्याशी रिलेटेड आहेत. सरदार विश्वासराव उर्फ अप्पासाहेब रामराव माने हे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावचे पाटील. माने घराणे हे तेथील राज दरबाराचे सरदार, मानकरी, एंटायटल्ड टू सर्टन प्रिव्हिलेजेस अँड ऑनर्स. पण स्थानिक राजकारणामुळे तसेच पुढे ब्रिटिशांच्या राजवटीत हळूहळू त्यांचा अधिकार मानमरातब कमी होत गेला व आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्यांना निर्बलता आली.
माने घराण्याचा अक्कलकोट राजघराण्याशी सुद्धा जुना संबंध होता व अक्कलकोट दरबाराचेही ते एक मानकरी होते आणि त्या संस्थानाकडनं त्यांना नियमितपणे छोटीशी का होईना पण एक रक्कम मिळत असे. कारभारासाठी सरदार आप्पासाहेब माने यांचे अक्कलकोटी जाणे होत असे. श्री स्वामी महाराजांचे अक्कलकोटी आगमन झाल्यावर आप्पासाहेबांना त्यांचे दिव्य दर्शन घडले व ते स्वामींचे भक्त बनले. त्यानंतर ते अक्कलकोटास आले असता नित्य स्वामींचे दर्शन घेऊ लागले व त्यांच्या सेवेचा आग्रह धरू लागले. आप्पासाहेबांना एक अतिशय देखणी, सद्गुणी, त्यांच्यासारखीच धार्मिक वृत्तीची अशी उपवर मुलगी होती, तान्हीबाई. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे खूप शोधूनही तिला साजेचा असा वर आप्पासाहेबांना मिळत नव्हता. तिच्या लग्नाच्या काळजीने ते रात्रंदिवस तळमळत होते. शेवटी स्वामी महादेवांना शरण गेल्यास, अक्कलकोटी राहून त्यांची सेवा केल्यास आपले इप्सित नक्की पूर्ण होईल या श्रद्धेने विश्वासराव अक्कलकोटी 1865 साली 1865 येऊन सेवेकरी म्हणून राहिले. निरंतर स्वामी सेवेत मग्न राहायचे व दररोज 2 वेळा श्री स्वामी प्रभूंचे दर्शन घ्यायचे. हा क्रम आप्पांनी 4-5 महिने चालू ठेवला. यानंतर एके दिवशी स्वामी प्रसन्न वदन आहेत हे पाहून सोळप्पांनी मानेंचे निवेदन स्वामींपुढे मांडले व त्यांच्या मुलीस योग्य असे स्थळ मिळत नाही तर कृपा करावी अशी प्रार्थना केली. तेव्हा जगदीश्वर स्वामींनी मानेंना आश्वासन दिले, तिची चिंता नको, आम्ही तिच्यासाठी खंड्या नेमला आहे. हा स्वामींचा खंड्या म्हणजे बडोदा नरेश श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड. श्री वरदमूर्ती स्वामींचे वचन म्हणजे नियतीसाठी आज्ञाच. त्यानुसार लगेचच सूत्र हलवली गेली. लवकरच बडोदा संस्थानाचे एक मंडळ, ज्यात मानकरी, ज्योतिषी, कारकून इत्यादी होते, ते साताऱ्यास वधू संशोधनाकरता आले. प्रतिष्ठित मंडळींच्या कन्या शोधून त्यांच्या पत्रिका घेऊन बडोद्यास शास्त्रविहित कन्या परीक्षणासाठी त्यांना न्यायचे असा त्यांचा मानस होता. रहिमतपूरला मंडळींच्या नजरेत 12 वर्षीय तान्हीबाईचा प्रस्ताव आल्यावर ती सर्वांनाच उत्कृष्ट वाटली. मग या निवडलेल्या सर्व उत्तम अशा कन्यांना दुसऱ्या दिवशी बडोद्याच्या राजवाड्यात नेण्यात आले व राजदरबारात परीक्षणानंतर तान्हीबाईच सर्वात उजवी ठरली व तिच्याशी श्रीमंत खंडेराव यांचा विवाह निश्चित करण्यात आला. खरं तर खंडेराव महाराज हे विवाहास तितकेसे उत्सुक नव्हते. त्यांच्या आधीच्या 2 पत्न्यांना देवाज्ञा झाली होती. दुसरीचे निधन तर नुकतेच झाले होते, पण राज्याला वारस हवा म्हणून घरचे लग्न करा म्हणून त्यांना गळ घालत होते. लग्नाचे प्रस्ताव अनेक बड्या घराण्यांकडून त्यांच्यासाठी येत होते. राजदरबाराची मंडळी ते प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवीत होती, पण कुठलाच प्रस्ताव खंडेरायांच्या पसंतीस पडत नव्हता. त्यांचे वय तेव्हा 37 वर्षाचे होते. त्यांना वधू हुशार, मच्युअर, सुशील व सुदृढ हवी होती. बडोदा संस्थानाची महाराणी म्हणून शोभेल तशी वागेल व त्यांचा वंश वाढवेल अशी कुलीन वधू मिळाली तरच लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. 12 वर्षीय अतिशय बारीक अशा तान्हीबाईंशी विवाह करावा का असा प्रश्न त्यांना आरंभी पडला होता. पण दस्तूर खुद्द स्वामींनीच त्यांची नेमणूक तान्हीबाईंसाठी केली होती म्हणून हे लग्न ठरणे अनिवार्य होते आणि 1865 ते ठरले.
पण 1866च्या वैशाखापर्यंत लग्नाचे मुहूर्त नसल्याने 1866च्या वैशाखात हे लग्न झाले. पण लग्न ठरल्यापासून सुमारे 1 वर्ष मानपान सेलिब्रेशन समारंभ चालूच होते. लग्न निश्चित झाल्यावर माने कुटुंबास बडोद्यास पसरण्यात आले. त्यांना राहण्यासाठी जागेची सोय करण्यात आली व दर महिन्याला सरकारकडून 500 रुपये मिळू लागले. नंतर वैशाख शुद्ध द्वादशीला राजेशाही थाटात अगदी दणक्यात हा विवाह संपन्न झाला व तान्हीबाई माने या बडोद्याच्या महाराणी झाल्या. लग्नानंतर त्यांचे नाव यमुनाबाई असे ठेवले गेले, पण गुजराती धाटणीत यमुनाबाईंचे जमनाबाई हे नाव रूढ झाले व त्या श्रीमंत जमनाबाई साहेब गायकवाड म्हणून नामारूपास आल्या. या विवाहामुळे सरदार माने घराण्यास आर्थिक स्थैर्य लाभले, त्यांची प्रतिष्ठा वाढली व तान्हीबाईंच्या आयुष्याचे सार्थक झाले. पण या पलीकडे जाऊन या सोयरिकीमुळे बडोदा संस्थान जे खालसा होण्याच्या मार्गावर होते, ज्याचे नामोनिशाण मिटणार होते, त्याचा कायापालट झाला. स्वामींनी तान्हीबाईंसाठी केलेली खंड्याची नेमणूक बडोदा राज्याच्या भाग्योदयास कारणीभूत ठरली. हे सर्व कसे कसे घडत गेले त्या घटनांबद्दल आपण या पार्ट 8B पुढच्या म्हणजे दुसऱ्या भागात ऐकू. तोपर्यंत सतत म्हणत राहू, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.